नमस्कार, मी महेश परत एकदा तुमचं माझ्या चॅनल नॉर्डिक जीवनमध्ये स्वागत करतो. आय एम महेश अगेन. वेलकम यू टू माय चॅनल नॉर्डिक जीवन. मी ताकुलू म्हणजेच तुम्ही कसे आहात. आज आपण आहोत मिड समर ईव. मिड समर ईव म्हणजे मिड समरच्या आधीच्या संध्याकाळी, म्हणजे मिड समर म्हणजे उन्हाळ्याचा मध्यान्न आहे आणि हा इथे नॉर्डिक कंट्रीमध्ये सेलिब्रेट केला जातो. आणि आज इथे सुट्टी असते आणि तुम्ही बघू शकता आता किती वाजलेत रात्रीचे. बघा, रात्रीचे 10:15 झाली आहेत. बघा, इट्स 22:15. आणि माझ्या पाठी तुम्ही बघू शकता अजून सूर्य आहे आकाशात, कारण की आज आणि उद्या तो सूर्य मावळतच नाही आणि तो आकाशात दिसतो, त्यामुळे पूर्ण दिवस असतो इथे. आणि हा उन्हाळ्याचा मध्यान्न असतो. दिस इज मिड समर ईव. हा जो दिवस असतो हा 1954च्या आधी हा नेहमी 24 जूनला येत होता, पण 1954 नंतर हा तारीख 20 ते 26च्या दरम्यान, जेव्हा शनिवार असतो त्या दिवशी मिड समर डे असतो, आणि त्याच्या आधीच्या शुक्रवारी हा नेहमी मिड समर ईव असतो. दिस मिड समर ईव बिफोर 1954 वॉज ऑलवेज ऑन 24th June, but after 1954 they decided that it will be between date 20 to 26 June and on Saturday. And midsummer eve always comes before one day, so it's a Friday. इथे तुम्ही खाली बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं ठेवली आहेत. आणि इथे एक ट्रॅडिशन आहे, ओल्ड ट्रॅडिशन आहे, आणि ते फक्त मुलींसाठी आहे. आणि इथे तुम्ही खाली बघू शकता, हे बघा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं ठेवली आहेत. आणि अशी फुलं रानातून वाईल्ड फ्लावर्स मुली गोळा करतात. आणि इथे तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 प्रकारची तुम्ही अशी फुलं गोळा करू शकता. आणि नंतर तुम्ही ती मुलगी आज मिड समर ईव म्हणजे आजच्या दिवशी, मिड समरच्या आदल्या दिवशी ती तिच्या उशीखाली ठेवते. पण त्याच्या आधी, उशीखाली ठेवायच्या आधी त्याला प्रत्येकाला नावं द्यायला लागतात. आणि समजा आता फिनिश मुलगी असेल तर कसं नाव देईल बघा. तर हा कदाचित टीमो, पेक्का, अरी, पीटर आणि किंवा दुसरं असं फिनिश नाव जे आहे ते युक्का, यारी, आणि तिला जे काय असं वाटतं ते नाव देऊ शकतात. मला माहिती नाही की इंग्लिश नाव किंवा इंडियन नाव चालेल, पण ट्राय करायला हरकत नाही. ज्यांचं अजून लग्न नाही झालं आणि ते वेट करतात अजून त्यांच्या भावी नवऱ्यासाठी, तर ते जी 7 किंवा 9 प्रकारची जी फुलं असतात ती त्यांच्या उशीखाली ठेवतात. आणि रात्री म्हणजे जेव्हा झोपायला जातात दुसऱ्या दिवशी ते उठून बघतात की कुठलं जे फूल आहे ते कोमललेलं नाही आहे. आणि तिच्या स्वप्नात कुठला राजकुमार येतो, त्याप्रमाणे असं म्हणतात की तिला तो नवरा भावी आयुष्यात मिळतो. खरं आहे की नाही माहिती नाही, मी जास्त मुलींना विचारलेलं नाही ते, पण आणि खरं असेल का माहिती नाही, पण हे फक्त मुलींसाठी आहे. आणि हे जे आहे मुलांसाठी अजून चालू केलेलं नाही, कारण की मुलं माहिती नाही गोळा करतात की नाही, आणि प्रत्येकाचा मुलीसाठी असं. पण करायला काय हरकत नाही, नवीन ट्रॅडिशन. तुम्हाला काय. सो दिस इज ओल्ड ट्रॅडिशन इन फिनलँड that unmarried girl pick up the wildflowers and she gives the name to the flowers. Like for example, if you can see, here are different kinds of flower. They are 9, but you can have 7. And like for example, they give the name like a Finnish name Timo, Ari, Jukka, Pekka, or something like that. I don't know it works for the English name or Indian name, but
maybe those who are not married, they can try. But this says that they put below their pillow when they goes to sleep, and they see the dream of the boy at night, and morning they check which flower has not, like still fresh, that name boy, maybe she will meet. And this is only for the girls. The boys, they have not started, so boy can give the name of the girls and find from the dream, and that kind of. But maybe you can try, those who are not married. It's what to try. हे जे गुलाब दिसतंय, सफेद कलरचं गुलाब आहे, त्याला युहानुस उरुसू असं म्हणतात. म्हणजे युहानुसचे म्हणजे फिनिशमध्ये त्याला मिड समरला युहानुस म्हणतात. आणि हे मिड समरच्या वेळेला फुलतं. सो दिस फ्लावर इज कॉल्ड युहानुस रुसू, अँड दिस इज अ रोज, व्हाईट रोज, अँड इट्स कॉल्ड युहानुस बिकॉज फिनिश the midsummer called Johannes, and this rose blooms in the Johannes time and it smells nice. Finnish tradition to go to sauna before a lot of good events. So, but you have to be make ready your sauna. Sauna culture पण important आहे. आणि कंट्री साईड मध्ये लाकडं लागतात सावना गरम करायला, आणि त्यासाठी तुम्हाला ते कापून तोडून मग ती सावनामध्ये टाकून मग तो सावना गरम करता येतो. सो दिस इज इम्पॉर्टंट फिनिश कल्चर इन मोस्ट ऑफ द इव्हेंट्स. फर्स्ट यू कट युअर वूड्स, break it, and then put it in the sauna to warm sauna and go to the sauna, and then afterwards you go to your party, get ready for the next event. So sauna culture is very important in Finland still. Here is typical wooden Finnish sauna. हा फिनलंड मधला कंट्री साईड, विलेज साईड, गावाकडे लाकडाने गरम केलेला सावना आहे. आणि अजूनही या प्रकारचे सावना तुम्हाला गावाकडे बघायला मिळतात. अँड पीपल गोज टू सावना अँड देन गो अहेड फॉर नेक्स्ट ॲक्शन. तुम्ही टाईम बघू शकता. बघा, जवळ जवळ 11 वाजलेत रात्रीचे. दिस इज 11 o'clock nearly. You can see there is behind me is the flag, Finnish flag. And today, Midsummer Eve, they put after 6 o'clock in the evening. And because sun never goes down, so it can be there whole night, and tomorrow night or late evening 9 o'clock you can take it down. But this is the only this day, 2 days you can keep whole night. Otherwise, as you know, the flag has to host in the morning and then has to take it before sunset. तुम्ही पाठी बघू शकता, हा फिनिश फ्लॅग आहे. आणि आजच्या दिवशी तो संध्याकाळी 6 नंतर लावला जातो, आणि तो पूर्ण रात्रभर ठेवतात. आणि उद्या संध्याकाळी तो म्हणजे लेट संध्याकाळी रात्री 9 वाजायच्या च्या वेळेला तो काढला जातो. आणि हेच ते 2 दिवस असतात ज्या दिवशी फ्लॅग पूर्ण रात्रभर राहतो, कारण की सूर्य खाली जात नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही फ्लॅग नॉर्मली लावता तो सकाळी लावला जातो आणि सूर्यास्त होण्याच्या आधी काढला जातो. पण हे बघा, हे मिड समरचं ज्या दिवशी हा फ्लॅग, फिनिश फ्लॅग रात्रभर असतो. टाईम माझा 11:04 झालेत. टाईम इज 11:04. योहानुस नाव कसं आलं तर हे ख्रिश्चॅनिटी नंतर जे योहानुस हे नाव आलं. ॲक्च्युली ख्रिश्चॅनिटी नंतर योहानेस कास्ताया यांच्या नावावरनं त्यांनी या दिवसाला योहानस असं म्हणायला चालू केलं, आणि आज त्यांचा वाढदिवस असतो. सो टुडे इज द योहानेस कास्तायास बर्थडे. सो आफ्टर ख्रिश्चॅनिटी this name came to Midsummer as a Johannes.
little friend came to meet. Time is still 11:21. बघू शकता टाइम 11:21 झालेत. आता आपण सेवरासारीमध्ये आहोत. इथे युजली या दिवशी भरपूर लोक असतात, पण कोरोनामुळे सगळ्या इव्हेंट कॅन्सल केल्यात. आतमध्ये डान्स असतात, बॉनफायर असतात 3-4, आणि जे नवीन कपल असतं लग्न झालेलं ते बोटनी येतात आणि एक बॉनफायर लाईट करतात. म्हणजे ते होळीसारखंच असतं. जसं होळीत कोकणात होळी पेटवतात तसं ते पेटवलं जातं. नाव वी आर ॲट सेवरासारी. सेवरासारी today usually they have a lot of events. There are some national dances, then they have 3-4 bonfires, and one bonfire is lighting by the newly married couple. They comes via boat from the sea and they light that fire, and this is a tradition every year, but because of corona this year they cancel all the events. So now we will just walk. There won't be bonfire today. I know it's written by तुम्ही मागे बघू शकता, त्यात इथे समुद्राच्या जवळ बॉनफायर केला जातो, म्हणजे होळीसारखं पेटवलं जातं. जसं कोकणात होळी पेटवली जाते तसं या ठिकाणी होळीसारखा प्रकार आहे. आणि तिथे लोक टुरिस्ट बोटनी पण येतात आणि थोड्या वेळ थांबतात जेव्हा नवीन कपल तो बॉनफायर लाईट करायला येतात ते. आणि चर्च बोट तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला. सो दिस इज बिहाइंड मी. दे मेक दिस सम काइंड ऑफ अ बॉनफायर, and the bonfire is like that they are burning these old woods and all, and this is old tradition also here. Usually in the village side they makes, and the chief of the village or the guest of honor he lights, and the people goes around. जसं मी सांगितलं की इथे होळीसारखा प्रकार असतो, आणि कोकणात जसं लोक फेऱ्या मारतात होळीच्या, तसंच इथे ते लोक गावाला होळीसारखा बॉनफायर करतात आणि गावातली लोक नवीन कपडे घालून त्याच्या भोवती फेऱ्या मारतात. आणि गावचा सरपंच किंवा जो त्या दिवशीचा गेस्ट असेल त्याला तो मान असतो तो पेटवण्याचा बॉनफायर किंवा होळी. आणि त्या दिवशी लोक नवीन कपडे घालून येतात, आणि मोस्टली यंग पब्लिक गावच्या साईडला कसं की ते थंडी जास्त असल्यामुळे त्यांना भेटायला मिळत नव्हतं एकमेकांना, पण मिडसमरमध्ये ते येतात आणि एकमेकांना भेटतात, आणि तिथे त्यांचे जोडीदार पण त्यांना मिळतात. कारण की लोक खुश असतात, ऊन असतं आणि फेस्टिवल टाईप असतं, होळी असते, त्यामुळे लोक एकमेकांना भेटतात, आनंद नाचतात आणि एन्जॉय करतात. आणि आता टाईम आपण बघू किती आहेत ते. टाईम बघा जवळजवळ 11:45 11:46 झाले. टाईम इज 11:46. सो टाईम इज नियरली 12. 12 वाजलेत आणि बघा अजून किती प्रकाश आहे तो. आणि तुम्ही इथे बघू शकता मोठं ग्राउंड आहे पाठी माझ्या. या ग्राउंडमध्ये बहुतेक ते पोल म्हणजे असं उंच काठी, जसं कोकणात होळीच्या वेळेला जसे मोठं असं झाड लावलं जातं बघा, त्याच प्रकारचं असं मोठं झाड लावलं जातं आणि त्याला पोल म्हणतात, मिडसमर पोल. स्वीडनमध्ये पण बघायला मिळतं आणि कदाचित या ग्राउंडमध्ये ते लावू शकतात. पण हे ट्रॅडिशन जे आहे ते जर्मनीमधनं आलं आहे. आणि जर्मनीमधनं का आलं आहे
तर जर्मन लोक जर्मनीमधनं स्वीडनमध्ये जेव्हा स्थलांतर केलं त्यावेळी त्यांनी हे ट्रॅडिशन घेऊन आले. सो दिस मिडसमर पोर्ट ट्रॅडिशन बॉट बाय द जर्मन्स when they moved to Sweden. So that's why you see in the Nordic countries like Finland, Sweden. 12:15 झालेत. It's 12:15. सो मिडसमर डे चालू झाला. सगळ्यांना मी मिडसमरच्या शुभेच्छा देतो. हॅपी मिडसमर. हिवा युवानुस.